जे अंतरंगात आहे तेच बाहेर आहे. मग जर आपल्या आतमध्ये स्वतःबद्दलची नकारात्मकता भरून राहिली असेल तर बाहेरून दिसणाऱ्याला आपलं व्यक्तिमत्वही तसंच दिसणार आहे. म्हणून जर ते प्रभावी करायचं आहे, जर ते सकारात्मक व्हावं असं वाटत असेल तर आपली सुद्धा आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ती सकारात्मक असायला हवी. स्वतःला आपल्याला स्वीकारता यायला हवं, नाही का? मग माहिती नाही आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात कळत नकळत आपण काय जमवलंय, काय स्वतःविषयी विचार करतोय. साधं स्वतःचं कौतुक आपण करू शकतो का? स्वतःमधले काही अवगुण असतील, काही गोष्टी आपल्याला जमत नसतील, काही कमी असेल आपल्यामध्ये, ते आपण स्वीकारू शकतोय का? नाही. जनरली तरी आपल्याला ते सगळं स्वीकारताना खूप त्रास होतो. आणि नकळतपणे स्वतःबद्दल झालेला न्यूनगंड, स्वतःबद्दल झालेली कमीपणाची भावना, स्वतःविषयी वाटणारी लाज, स्वतःविषयी वाटणारी कीव, खंत, कमीपणाची भावना ही आपल्या मनावर कधी अधिराज्य करायला लागते हे आपल्याला कळतच नाही. आणि मग त्याचा परिणाम बाहेर सुद्धा दिसतो की तुम्हाला जरी आरशातनं बघून कळलं नाही तरी आजूबाजूमध्ये समाजामध्ये वावरताना तुमचं व्यक्तिमत्व त्याच पद्धतीने बाहेरून दिसतं. त्यामुळे 2026 मध्ये प्रवेश करत असताना आपण काय करूया तर पहिल्यांदा आपली स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो बदलूया. आपण स्वतःविषयी स्वतःला समृद्ध वाटायला हवं. त्याकरता काय करायला हवं तर स्वतःविषयी कमीपणाची भावना, स्वतःविषयी असलेली न्यूनपणाची भावना, अपूर्णतेची भावना, कमतरतेची भावना कमी करायला हवी. आणि अर्थातच त्याच्याकरता मेडिटेशन हा आपला नेहमीचा उपाय. त्यामुळे 7 चक्रांवर आधारित असणारं हे मेडिटेशन इहारा अहिरा बीजमंत्राने तयार झालेल्या सूचनांसह आपण ऐकणार आहोत. म्हणजे तुम्ही ऐकायचं आहे आणि ते रिलीज होणार आहे 1 जानेवारी 2026 ला.